नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शासनाची नवीन योजना विश्वकर्मा कौशल्य विकास योजना। या योजनेमध्ये तुम्हाला तारण द्यायची गरज नाही आहे, विनातारण तुम्हाला हे कर्ज मिळणार आहेत आणि अनुदानही 15,000 रुपये त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। योजनेचा उद्देश काय आहे तर पारंपरिक शिल्पकार व कारागिरांना त्यांच्या उत्पादन व सेवांच्या विस्तारासाठी सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देणे। मुख्य उद्दिष्ट काय आहे? कारागिरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देणे, आधुनिक साधनांसाठी आर्थिक सहाय्य देणे, विनातारण कर्ज व व्याज सवलत देऊन आर्थिक भार कमी करणे, डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे, ब्रँड प्रमोशन व मार्केट लिंकेजसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे। नोंदणीकृत कारागिरांना मिळणारे लाभ कोणते कोणते आहेत ते पाहूयात। शासन मान्यताप्राप्त ओळखपत्र मिळणार आहे, जे की विश्वकर्मा ओळखपत्र म्हणून ते तुम्हाला मिळेल। कौशल्य विकास प्रशिक्षण, यामध्ये प्रशिक्षण असणारे 40 तास किंवा 7 दिवस, दुसऱ्या टप्प्यामधले असणारे 15 दिवस किंवा 120 तास। प्रशिक्षण विद्यावेतन आपल्याला मिळणार आहे। टूलकिट प्रोत्साहन मिळणार आहे 15,000, जे की तुम्हाला ते अनुदान म्हणून दिलं जाईल। वित्त सहाय्य, तारणमुक्त व्यावसायिक विकास कर्ज, पहिला हप्ता मिळणार आहे 1 लाख, त्याची परतफेड असणार आहे 18 महिने, दुसरा हप्ता असणार आहे 2 लाख, परतफेड असणार आहे 30 महिने। व्याज सवलतामध्ये कसं राहणार आहे? MSMEद्वारे 8% पर्यंत सवलत तुम्हाला मिळणार आहे आणि लाभार्थ्यांकडून फक्त 5% शुल्क आकारले जाईल। आता विनातारण याची जी फी आहे ते भारत सरकार भरेल, कारण विनातारण आपल्याला क्रेडिट गॅरंटी हे भारत सरकारच देणार आहे। या योजनेमध्ये जेवढे तुम्ही डिजिटल व्यवहार करताल त्याचा प्रति व्यवहाराला 1 रुपया आपल्याला मिळणार आहे। विपणन समर्थन, आता यामध्ये आपण जे बिझनेस करणार आहे त्याचं ब्रँडिंग, ई-कॉमर्स, लिंकेज, व्यापार मेळावे, जाहिरात व प्रसिद्ध हे देखील आपल्याला मिळणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय काय आहे पाहूया। असंघटित क्षेत्रातील स्वयंरोजगार तत्त्वावर हात अवजारांनी काम करणारा आणि 18 कुटुंब आधारित पारंपरिक व्यवसायांपैकी एका व्यवसायात गुंतलेला कारागीर असावा। वय किमान 18 वर्ष पूर्ण असावीत। संबंधित व्यवसायात गुंतलेला असावा। यामध्ये पहा, मागील 5 वर्षामध्ये PMEGP, PM स्वनिधी, मुद्रा योजनेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसावे। लाभ, एका कुटुंबाला एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे। सरकारी सेवेतील कुटुंबातील व्यक्तीला याचा लाभ घेता येणार नाही आहे। आता पात्र व्यवसाय कोणते कोणते आहेत या योजनेमध्ये ते आपण पाहूयात। लाकूड आधारित जो व्यवसाय आहे ते आहे सुतार, बोट निर्मिती। लोह धातू आधारित, दगड आधारित जे काही व्यवसाय असतील ते पण यामध्ये येणार आहेत। लोहार, हॅमर व टूल किट मेकर, कुलपे बनवणारे, मूर्तिकार, स्टोन ब्रेकर, सोने चांदी माती आधारित, लेदर आधारित, त्यानंतर गौंडी, मिस्त्री, बांधकाम व्यवसाय देखील यामध्ये येतोय। इतर व्यवसायामध्ये बास्केट, झाडू निर्माते, पारंपरिक बाहुली व खेळणी निर्माते, न्हावी, माळा निर्माते, परीट, धोबी, शिंपी, टेलर, मासेमारी जाळे बनवणारे इत्यादी व्यवसाय यामध्ये येतील। आता अर्ज कसा करायचा आहे आपल्याला? अर्ज हा पूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे। जवळच्या CSC केंद्रामधून आपण जाऊन हा अर्ज भरायचा आहे। CSC ऑपरेटरला सांगायचं की आमचा हा अर्ज भरून द्या, ते त्यांच्या लॉग इनवरती तुमचा अर्ज भरून देतील। त्यानंतर अर्ज भरल्यानंतर हे जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे, त्या समितीमध्ये मान्यता दिल्यानंतर त्यानंतर हे मंजूर होणार आहे। मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्याचं ओळखपत्र आणि सर्टिफिकेट मिळून जाईल। त्यानंतर अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते आहेत? आधार कार्ड, आपला मोबाईल नंबर आणि इतर काही डॉक्युमेंट आहेत, जसे की बँक तपशील,
शिधापत्रिका आणि MSME विभागाने जर मागितले अतिरिक्त डॉक्युमेंट तर ते देणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या संबंधित मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.